प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका सौ सुवर्णा संतोष मोरे यांनी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन। भारतीय समाजाच्या अंधारलेल्या इतिहासात ज्या स्त्रीने शिक्षणाचा दिवा हातात घेऊन अन्याय, अपमान, बहिष्कार आणि उपहासाला न जुमानता पुढे पाऊल टाकले, त्या थोर समाजक्रांतिकारक, स्त्री शिक्षणाच्या आद्य अध्यास शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम। ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, मुलींना शाळेच्या उंबरठ्यावर येणेही पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। हा केवळ शैक्षणिक निर्णय नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा आरंभ होता। शाळेत जाताना त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकले जात होते, पण त्या कधी थांबल्या नाहीत। साडीमध्ये एक जादा साडी ठेवून त्या रोज शाळेत जात आणि समाजाच्या अज्ञानाशी लढा देत राहिल्या। शिक्षण हाच समाज बदलण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासोबतच विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध, जातीय विषमता, स्त्री स्वातंत्र्य आणि मानवमूल्ये यासाठी आयुष्य वेचले। त्यांनी लिहिलेल्या कविता व लेखनातून स्त्रीला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली। त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाच्या मशालधारक होत्या। आजही जेव्हा आपण स्त्री शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि समानतेबद्दल बोलतो, तेव्हा सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष मार्गदर्शक ठरतो। शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय प्रगती नाही, हा त्यांचा विचार आजच्या काळात अधिकच लागू होतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना प्रत्येक मुलीला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान देण्याचा संकल्प घेणे हाच त्यांना खरा अभिवादन ठरेल। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अमर रहे। स्त्री शिक्षण जिंदाबाद, समता, शिक्षण आणि न्याय जिंदाबाद। या कार्यक्रमात अनेक महिलांनी उपस्थिती लावली। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आम्ही सर्व महिला एकत्र येऊन अभिवादन केलेलं आहे। आज सावित्रीबाई फुलेंमुळेच प्रत्येक महिला विविध क्षेत्रामध्ये पारंगत आहे। जर सावित्रीबाईंनी त्यांचे अपार कष्ट आणि त्यांचा त्रास सहन करून त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, आणि म्हणून आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना नमन करण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे आम्हा महिलांवरती फार मोठे उपकार आहेत की ते आम्ही शब्दात सांगू शकतो, म्हणजे शब्दात न सांगणारे आहे। आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सगळ्यांना शुभेच्छा।